काय ठरलं प्रोग्राम? गेटवेला भेटताय का आणखीन कुठं? आणि जेवायला कुठे जाताय? आणि मस्तपैकी एक घोडागाडीची राईड घ्या. अगं आमच्या काळात गिरगावापासून पायधुणीपर्यंत 1 रुपयात जाता यायचं व्हिक्टोरियाने. आता साधी मरीन ड्राईव्हला चक्कर मारायची तर 1000 रुपये पडतात. पण त्याच्यासारखं रोमॅन्टिक दुसरं काही नाही. कोणाबद्दल बोलताय बाबा? कोणाबद्दल म्हणजे काय, तू आणि अभय भेटताय ना उद्या? त्याचाच फोन होता ना? नाही बाबा, ती माझी कॉलेजची फ्रेंड होती, जानवी. हो, असं आहे. मला वाटलं. अनु, आमच्या वेळी अच्छा, टाटा, गुड बाय असं म्हणायचे. त्याच्याऐवजी हल्ली लव्ह यू असं म्हणतात का? दादा, बिझी आहेस? हो, आता बिझी आहे मी. आता तू आहेस ना बरोबर, मग इतरांसाठी बिझी आहे मी. अरे आजीचा मोबाईल घेऊन काय करतेस तू? डॅडा, आम्ही ना आनंद सरांचा आणि आजोबांचा फोटो काढला होता आजीच्या मोबाईलवर, तुला दाखवण्यासाठी. अरे वा, फायनली आता तुझे आनंद सर मला बघायला मिळतील. बघू. काय ग, काय झालं? डॅडा, अरे मिळतच नाही फोटो, तू बघ ना. बघू. अगं तू सेव्हच नाही केलाय स्वीटहार्ट. शी, दिस इज नॉट फेअर. काय हा आजीचा मोबाईल? डॅडा, तुझ्या मोबाईल मध्ये असं कधीच नाही होत. कारण माय डॅडा इज द बेस्ट. ये, आता आजीचा मोबाईल नेऊन दे बघ तिला लवकर. कम ऑन. देवी, किती वेळा सांगितलंय बेटा, असं पाय वाजवत चालू नाही, हळूहळू चालावं. आजीचा फोन द्यायला चालले होते. फोन दे आणि आज रात्री तिच्या जवळच झोप. मी सांगितलंय तिला. पण मम्मा, मला डॅडा बरोबर झोपायचंय. देवी, नको नाट्य करू प्लीज. तुम्ही आजी आजोबांकडे का झोपायचं आज? कारण आपल्यातल्या तणावांचा परिणाम तिच्यावर होऊ नये असं मला वाटतं. मग काय तिला आयुष्यभर आजी आजोबांकडे झोपायला लागणार आहे? आपल्यातले तणाव आयुष्यभर चालू राहणार आहेत. मी नैनाला जेव्हा पहिल्यांदा भेटले, पहिल्यांदा विक्रमच्या घरी गेले, तेव्हा एक गिल्ट होतं माझ्या मनात. असं वाटायचं की नैना इतकी चांगली आहे, किती चांगलं वागवते ती मला, एका लहान बहिणीसारखं. पण आता मला कळलंय की नैना वाटते तितकी साधी सरळ नाहीये. नैना विक्रमशी खोटं बोलतेय, ती फसवतीये त्याला. असं काहीतरी आहे गौरी, जे नैना विक्रमपासून लपवतीये. मी देवीच्या शाळेत चालली, पेरेंट्स टीचर मीटिंग आहे. मला का नाही सांगितलंस? तू कधी येतोस मीटिंगला? नेहमी मिस तर जाते. पण मला यायचं होतं, कारण तिच्या आजारपणानंतरची पहिली मीटिंग होती. पण तुझ्या मनातलं मला कसं कळणार? खाली तुझ्या मनातलंही मला कुठे कळतं. तुम्ही कधीचाही प्लॅन बनवा रे आणि मला कळवा. मला काय, मी रिकामाच आहे. शिट्टी मारली की धोपटं खांद्यावर टाकून मी निघालोच. पण असं कर, त्या शिऱ्याला विचार फोन करून, त्याचे 100 उद्योग चालू आहेत असं. हां रे, भिशी काय, कलेक्शन काय, बरं का. आता रिटायर झाल्यावर सूर्याकडे बूड करून झोपायचं सोडून हा इकडं तिकडं काड्या सारत असतो अजून. हां बरं, कळव मला मग. ओके, आय लव्ह यू. मी तुला हे सगळं एवढ्यासाठीच सांगतेय विक्रम, कारण नैनाचं हे वागणं खूप विचित्र वाटतंय मला. आय मीन, मी तिला एकदा नाही 2दा सांगितलं की मला नारळाच्या करंज्या आवडत नाहीत, तरीही तिने घरून माझ्यासाठी एक अख्खा डबा भरून घेतला. त्यानंतर तो जाऊन कोणाला दिला माहित नाही. आणि तो रिकामा डबा घरी आणताना त्यामध्ये ते चॉकलेट, आणि घरच्यांना सांगणं की ते चॉकलेट माझ्याकडून आहे. हा द्राविडी प्राणायाम कशासाठी?
विक्रम, हे सगळं मी इग्नोर केलं असतं. आय मीन, नैनाने माझं नाव घरी सांगून घरून त्या करंज्या कोणाला तरी तिसऱ्याला जाऊन देणं हे माझ्यासाठी तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पण गेले काही दिवस तू खूप अपसेट दिसतोय सोना. काय झालंय? तुझ्यात आणि नैनामध्ये काही? नाही, तसं तसं काही नाहीये. अरे सर, तुम्ही कधी आलात? आत्ताच. कशा आहात तुम्ही? ठीक. लताने तुम्हाला काही चहा बी दिला की नाही? हो, त्याच करायला लागलेत. काकू, एक मिनिट. तुमच्याकडे जर वेळ असेल तर मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. माझ्याशी? हो. बोला ना. देवीच्या आईबाबांमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहेत का? मी असं विचारतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका, पण त्याला कारणही तसंच आहे. देवीने काल एक पेंटिंग काढलं होतं, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा. देवीसारखी सेन्सिटिव्ह मुलगी उगीच वाटलं म्हणून असं कुठलंही पेंटिंग काढणार नाही. त्याच्या मागे नक्की काहीतरी विचार असतो. आणि ह्या पेंटिंगचा वेगळा अर्थ मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि कसं आहे, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते होतील सॉर्ट आउट. माझ्या ओळखीचे एक मॅरेज काउन्सिलर आहेत. असं काही नाहीये सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुमच्या चहाचं बघते. काकू, पण सांगितलं ना, असं काही नाहीये. नाही, थोडं पाणी हवं होतं. आणते.